ह्याला 1 तास इथं बसून ठेवलंय. कुठं राहिले ते इन्स्पेक्टर? 11:15 वाजले. तिकडं पप्पा वाट बघत असतील आपली. हवालदार साहेब, अहो कुठे आहेत तुमचे इन्स्पेक्टर? किती वेळ अजून? आम्हाला सांगितलं होतं की फक्त स्टेटमेंट देण्यासाठी या. आता आम्ही आलोय तर त्यांचा पत्ताच नाहीये इथं. अजून किती वेळ वाट बघायची आम्ही? साहेब कामात आहेत, जरा टाइम लागेल. काय रे, दोघं थांबलेत ना? होय, पण साहेब सारखं तुमचं नाव विचारतायत ते. अरे काहीतरी कारण सांगणार त्यांना. दामिनी मॅडमने 3-4 तास त्यांना अडकून ठेवायला सांगितले. जा. साहेब अहो किती वेळ अजून? सांगितले ना एकदा, साहेब येतील तेव्हा स्टेटमेंट घेतील. वाट बघावी लागेल, अजून तासभर तरी लागेल. धैर्य, मी काय म्हणते, मी जाऊन पप्पांना भेटून येऊ का? नाही म्हणजे काय की ते वाट बघत असतील ना आपली, आणि ऊन पण खूप आहे. उगाच त्यांना त्रास होत असेल. त्यापेक्षा मी पुढे जाते आणि त्यांना भेटते. हा ठीक आहे, सांभाळून जा जरा. मी आलोच. सावीला काय झालंय? ही काय एवढी अस्वस्थ आहे? धैर्य, ते अंगठी मला वाटलं मी घातली अंगठी. बाहेर गेल्यावर माझ्या लक्षात आलं. मी पण ना, मी जाते पटकन. पप्पा वाट बघत असतील ना, जाते मी. सविता, मी पण येतो. इन्स्पेक्टर साहेबांना यायला तासभर लागणार आहे ना? माझं एक महत्वाचं काम आहे, तेवढं करून येतो मी परत. धैर्य सर, अहो कुठे चाललात? तुमचं स्टेटमेंट घ्यायचं आहे आता. आता स्टेटमेंट नाही घेतलं तर केसचं काम मागे पडेल. तुम्हाला माहितीये, कुणालाही मारून टाकणं माझ्यासाठी काही कठीण नाही. याच भिकारड्या झोळीत आहेत ना पुरावे. लेकीचा जीव हवा असेल तर ते सगळे पुरावे माझ्याकडे द्या. हे काय माहितीये, याच्यात जगातलं भयंकर विष, याचे 4 ते 5 थेंब जरी पोटात गेले ना, तरी माणूस दामिनी मुजुमदार, तुझं कारस्थान जगासमोर येऊ नये म्हणून हर तऱ्हेने मला गप्प करण्याचा प्रयत्न केलास. मला जीवे मारण्याचा प्रयत्न केलास. माझ्या विरोधात माझ्या सावीचा उपयोग केलास. तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केलास. मला धैर्यरावांना काही सांगता येऊ नये म्हणून घरी येऊन खोटं नाटक केलास आणि त्यांना घरी घेऊन गेलीस. आई, काय झालं? आणि तू इकडं कशी आलीस? तुझा हॉस्पिटल मधला व्हिडिओ बघितला, मला तेवढी धडकी भरली ना, कधी एकदा तुला बघते असं झालं होतं, म्हणून आले. जरा जास्तच पॅनिक झाली. घरी जाऊन जरा वेळ आराम केला की बरं वाटेल तिला. पण आज तुला कोणीही वाचवू शकणार नाही. काय वाटेल ते झालं तरी धैर्य आणि सावी तुझा खरा चेहरा जगासमोर आणते.
नाही, आता नाही थांबू शकत आहे. जरा महत्वाचं काम आहे, तेवढं करून येतो. अहो काम पण तितकंच महत्वाचं आहे. आधी स्टेटमेंट द्या आणि मग तुम्ही या. अच्छा. आणि गेला तास दीड तास इथं बसवून ठेवलंय आम्हाला, तेव्हा नाही कळलं का तुम्हाला की आमचं स्टेटमेंट घेणं महत्वाचं आहे म्हणून?